नमस्कार, मी प्रियंका जाधव. नवराष्ट्र नववार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी. सर, मी तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते. शेतकरी आधीच आसमानी आणि सुलतानी या संकटाचा सामना नेहमीच करावा लागतो आणि त्यांचे प्रश्न अनेक प्रलंबित असतात आणि त्यांना शासन मदत मिळावी यासाठी ही संघटना नेहमीच कार्य करत असते, पुढाकार घेत असते. सर, तुम्ही या संघटनेशी कधीपासून जोडलेला आहात? मी या संघटनेत 2017 मध्ये जोडलेलो आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून समस्या सुटतात का? निश्चितच आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु समस्या खूप असल्यामुळे त्या पूर्णतः सुटू शकत नाही याचाही कुठंतरी आम्हाला खेद आहे. परंतु ज्या समस्या जेवढ्या सोडल्या जातील त्या सोडवण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतो. शेतकऱ्यांना कोणत्या अशा प्रमुख समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांना सामना करावा लागतो, काय सांगा? शेतकऱ्यांना भरपूर अशा समस्या आहेत. प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी जो माल पिकवला त्याला भाव मिळत नाही योग्य तो, त्यामुळे तो जास्ती अडचणीत सापडतो. कुठलं कधी परिस्थिती पिकाची चांगली राहते तर त्याला ओला दुष्काळ किंवा पावसाचा खंड याच्यातनी तो सापडून आर्थिक अडचणीत येतो आणि कोण्या वर्षी त्याला चांगल्या प्रकारे पीक होते तर त्याला भाव मिळत नाही. आतापर्यंत मुख्य असलेल्या मागण्या किती पूर्ण झाल्या तरी? मागण्या आमच्या बऱ्याच पूर्ण झालेल्या आहे, परंतु मुख्य मागण्या मागण्या म्हणायच्या तर त्या पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त मागण्या ह्या भाववाढी संदर्भात आहे आणि त्या केंद्र सरकारकडून कोणाचंही सरकार असो त्यांच्याकडून पूर्ण होताना दिसत नाही. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांना 50% नफा जे त्याची कॉस्ट आहे पिकाची उत्पन्नाची ते आणि 50% नफा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी कुठंतरी सक्षम होणार नाही. त्याच्यामुळे आमची ती तरी मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. बाकी छोट्या मोठ्या ज्या मागण्या आहेत पीक विम्यासंदर्भात झाल्या, शेतकऱ्यांना वेळोवेळी जे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागते त्याच्या ज्या अनुदानाच्या मागण्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि बऱ्याच प्रमाणात त्या मागण्या मान्य होतात. शासन तुमच्या प्रश्नावर दखल घेतात का? शासन दखल जेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेत नाही, परंतु आम्ही जे लोकांच्या ज्या भावना आहेत किंवा लोकांचे जे प्रश्न आहेत ते शासनापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतो आणि त्या कुठेतरी बऱ्याच प्रमाणात शासनावर एक संघटनेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून दबाव तयार करून त्या मागण्या आम्ही मान्य करून घेतो. नेहमी आरोप होतो की संघटना राजकीय दृष्टिकोनातून काम करते, हे खरंच आहे का? नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण संघटना आम्ही राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणीही काम करत नाही संघटनेशी जोडलेला. परंतु राजकारणाचा कारण संघटनेच्या माध्यमातून काम करताना लोकांच्या समस्या सोडवताना कुठंतरी राजकीय लोकांची हे करावं लागते, तडजोड करावं लागते. तडजोड म्हणण्यापेक्षा की बस त्या शेतकऱ्यांना कधी म्हणजे विरोधी पक्षनेता हे असला त्याचं पाठबळ मिळते तर त्याच्यासाठी त्यांच्यासोबत सखोला राखून ठेवावं लागते ते. परंतु संघटनेवर जे आरोप होत आहेत की बा राजकीय आहे ते फार चुकीचे आहेत. पीक विमा, अतिवृष्टी अशा ज्या आसमानी संकटावर शासन तातडीने मदत करते का? नाही, मुळात कुठल्याही याच्यावर तातडीनं मदत करत नाही. कारण शासन काय करते की शेतकऱ्यांना एक प्रकारे दूर लोटण्याचं काम करते. परंतु जेव्हा उद्रेक होते तेव्हा मग कुठंतरी शासन थोड्याफार प्रमाणात नमती घेऊन जे द्यायचं ते न देता दुसरंच काही देऊन देते आणि त्याच्यामुळे शेतकरी कुठंतरी मागं राहतो. मग यासाठी संघटना कुठे पाठपुरावा करते का शासनाचा? संघटना नेहमीच वेळोवेळी प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करते आणि आंदोलनाच्या माध्यमातून ते सरकारवर ही निर्माण करते. त्याच्यामुळे बऱ्याच हे होतात, मान्य होतात. संघटना राजकारणात येणे गरजेचे आहे, तुम्हाला काय वाटते? तुमचं मत काय सांगाल? नाही, आजची जे राजकीय परिस्थिती पाहता संघटना राजकारणात यायला पाहिजे. कारण आज कोणावरही भरोसा राहिलेला नाही, तो सत्ताधारी असो की विरोधी असो. फक्त तो विरोधात असला की शेतकऱ्यांच्या पाठीशी
उभं राहण्याचं नाटक करतो, परंतु सत्तेत आल्यावर तो पूर्णतः विसरून जातो. त्यामुळे संघटनेच्या राजकारणातनी यायला जर आली तर शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम होऊ शकते, असं माझं एक तरी मत आहे. काय कारण आहे की संघटना राजकारणात आलीच पाहिजे, काय सांगाल? तेच शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णतः कुठंतरी मान्य होत नाही. परंतु जर संघटनेच्या माध्यमातून काही लोक राजकारणात गेले तर शासनावर त्या ज्या सभागृहात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात तिथे कुठंतरी आवाज एक बनून हे केलं तर मग शासनावर प्रेशर तयार होईल आणि मग त्याच्यातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील. अनेक शेतकरी संघटना आहेत ज्या सक्रिय आहेत, त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सुद्धा सक्रिय आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्या माफक मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या हीच या संघटनेची अपेक्षा आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी.